नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन. तर सर्वांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता वाजलेले आहेत 10:50 झालेले आहेत. कालच्या व्लॉगमध्ये मी बोललो होतो की मी व्लॉग नाही बनवणार, पण काय आज सकाळी उठलो आणि विचार केला व्लॉग नाही बनवणार, मग काय करणार. तर पाहूया, जिथपर्यंत आपल्याकडून कंटिन्यू होईल तेवढपर्यंत आपण करूया. आणि रात्री तसं तर मी लवकर आलो मॅच बघून आणि झोपलो 1 वाजता ऑब्व्हियसली. आणि काय झालं मॅचचं अजून मला माहिती नाही, बघायला लागेल ग्रुपवर कॉंग्रॅच्युलेशन्स मेसेज वगैरे नाही आलेले मिळत, म्हणजे आपली टीम हरली असेल ऑब्व्हियसली. आणि आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तसं तर आज काहीच प्लॅन नाही मिळत, कुठेच जाण्याचा प्लॅन नाही मिळत. आता पुढे काय होईल ते मला पण नाही माहिती, आणि जे होईल ते मी तुम्हाला शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करेन. ब्लॅक कॉफी 12:40 झालेले आहेत. थोडे ब्लॉग्स बघितले, रील्स बघितले आणि आता जेवून घेऊया. जेवल्यानंतर झोपूया. तसं तर आज पावसाचं वातावरण म्हणजे रोजच वाटतो की पाऊस पडेल, पण पडत नाही. त्यानंतर ऊन ऑटोमॅटिकली येऊन जातो, म्हणजे वातावरण तसं होतं, पण काय पाऊस पडत नाही. आता जेवूया आणि मग झोपून जाऊया. मग संध्याकाळी पाहूया कुठे जायचं. तसं तर आज खेळायला जाऊया क्रिकेट, जर खेळत असतील तर. काल माहीत पडलं की खेळतात परत, पण आज खेळत नसते, कारण की माझं नशीब खूप खराब आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर बघूया काय होते पुढे. आज दुपारच्या जेवणामध्ये चिकन आणि राईस. 5:45 वाजलेले आहेत आणि आता मी निघालो आहे, म्हणजे निघत आहे. या अगोदर मी झोपलो होतो असं तुम्हाला वाटलं असेल, पण नाही. व्हिडिओजच बघितल्या, नंतर थोड्या वेळ मोबाईल चार्जिंगला लावला तेव्हा फक्त पडलो होतो. आता मी चाललो आहे खेळायला. असंच कंटाळा आला आहे घरी बसून, म्हणून जाऊन येतो, फिरून येतो, दुसरं काय करणार. संध्याकाळीच घरनं बाहेर निघणं खूप भारी असते, कारण की नाही ऊन नाही काय, मस्त निवांत चाललोय. आणि मागून गाडी आहे इधर, काका समोर हे होता. तर आता निघालोय केळव्याला जाण्यासाठी. वातावरण एक नंबर आहे. सनसेट तर भेटणार नाही, पॉसिबिलिटी खूप कमी आहे. बघू ट्राय. 6:30 वाजलेले आहेत आणि हळूहळू करत आपण ऑलमोस्ट केळव्याजवळ पोहोचलेले आहेत. आणि इथे जो ॲटमॉस्फिअर आहे तो खूप प्लेझंट आहे. आता बघूया, टाइम भेटला तर बीचवर जाऊ, नाहीतर थोड्या वेळात निघू. तसं तर निघायचंच आहे थोड्या वेळात, पण टाइम भेटला तर बीचवर जाऊ, आणि जमलं तर दांडाखाडी ब्रिजला जाऊ. आज संडे आहे, गर्दी असेल. सॉरी आज संडे नाही, फ्रायडे आहे, माय मिस्टेक. बीचवर गेलो होतो पण खूप गर्दी होती, म्हणजे गाड्याच बघून मग बीचवर नाही गेलो, बीचच्या जवळूनच आलो ना, म्हणून विचार केला दांडाखाडी ब्रिजवर जाऊ. येताना दाखवतो तुम्हाला, येताना मोस्ट प्रोबेबली गर्दी नसेल, पण मी तर नाही जाणार बीचवर, काय सतत बीचवर जायचं. निवांत सनसेट एन्जॉय केला. तिथे पण खूप गर्दी होती आणि खूप बरं वाटलं. आता निघालोय घरी जाण्यासाठी. फक्त सनसेट बघायला आलेलो, दिसलं, बरं वाटलं. आणि बीचवर जाणारच होतो, पण एवढ्या गाड्या लागल्या होत्या की मला जायला खूप कंटाळा आला. नंतर पुन्हा कधी येऊ. आता बघा, चला निघूया घरी जायला. इकडूनचं वातावरण खूप मस्त आहे. 7:30 वाजलेले आहेत आणि आता जस्ट माहीमवरून घरी चाललोय, म्हणजे माहीममधून. आणि एकटाच आहे तर गाडीवर मस्त हळूहळू चाललोय आणि मजा येत आहे. असं कधी कधी माणसाने एकटाच बाहेर पडलं पाहिजे. मी तर खूप, म्हणजे खूप वेळा पडतो. कधी कधी मला टाइम भेटला का आणि मला वाटलं एकटं बाहेर गेलो पाहिजे तर मी जातो. तुम्ही पण कधी जाऊन ट्राय करा, तुम्हाला पण खूप बरं वाटेल मनाला, जसं मला वाटतंय. आजच्या व्लॉगसाठी एवढंच. होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.